बजाज डिस्कवर महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या घाटावर एक किल्ल्यांची जोडगोळी वर्षानुवर्ष लक्ष ठेवून आहे। हे दोन किल्ले म्हणजे लोहगड आणि विसापूर। त्यातल्या लोहगडला आता आपण भेट देत आहोत। लोहगडावर ट्रेकर मंडळी जातात ती मळवलीहून। मला मात्र बाईकवर जायचंय, त्यामुळे किल्ल्याच्या जास्ती जवळ घेऊन जाणारा मार्ग मी निवडलाय। मी आता आहे लोणावळ्याहून पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावर। हा रस्ता आपल्याला लोहगडाच्या मागच्या अंगाला वळसा घालून लोहगड वाडीपर्यंत घेऊन जाणार आहे। मी आता लोहगडाच्या पायथ्याशी आलोय। पायथ्याच्या गावाचं नाव आहे लोहगडवाडी। इथपर्यंत मोटरसायकलवर येता येतं, यापुढे मात्र पायीच जावं लागेल। लोहगडवाडी ही लोहगड किल्ल्याची पेठ आहे। सर्वसाधारणपणे किल्ल्याची पेठ ही किल्ल्याच्या वर आणि मधोमध असते। इथे मात्र ते किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। इथून थोड्या अंतरापर्यंत पायवाट जाते, त्याच्या पुढे मात्र पायऱ्या चालू होतात। लोहगडवाडी सोडून पुढे जाणारी वाट दाट झाडीमधून जाते। दोन्ही बाजूंच्या हिरव्यागार वनराईमधून वाट काढत पुढे जाताना पायऱ्यांपर्यंत कधी येऊन पोहोचलो ते कळालेच नाही। अगदी बाले किल्ल्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या बांधीव दगडी पायऱ्या चांगल्याच रुंद आहेत। हजारो वर्षांचा काळ त्यांच्यावरून घोडदौड करीत निघून गेलाय। त्याच्या खाणाखुणा आता दिसू लागलेत। बऱ्याच ठिकाणी चिरे निखळू लागलेत। पायऱ्या असल्याने चढणं सोपं होतं खरं, पण ही चढण खडी आहे, त्यामुळे चांगलीच दमछाक होते। भरपूर थकवणार वाटतं लोहगड। लोहगड हा फार प्राचीन किल्ला आहे। तो कुणी बसवला हे ज्ञात नाही, पण त्याचं जुनेपण मात्र लोहगडाच्या पोटातली ही लेणी अधोरेखित करतात। इथे राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, यादव अशा राजवटी नांदल्या। महाराष्ट्राच्या अनेक किल्ल्यांच्या पोटात अशा गुहा आहेत। बऱ्याच गुहा या बौद्धकालीन आहेत, तर काही त्याही पूर्वीच्या। कोकणातून घाटमाथ्यावर येताना मधल्या घाट रस्त्यावरचं विश्रांतीचं ठिकाण म्हणून त्या वापरल्या जात असाव्यात। पुढे या रस्त्यांची नाकेबंदी करायला किल्ले उभे राहिले। व्यापारावर ताबा, व्यापाऱ्यांचं संरक्षण आणि जकात वसुली अशा गोष्टी साध्य होऊ लागल्या। लोहगड चढताना एका बाजूला विसापूर अगदी नजरेच्या टप्प्यात राहून खुणावत असतो। या दोघांच्या मध्ये फक्त छोटीशी खिंड आहे, तिला म्हणतात शेलार खिंड। एक अनवट वळण पार केलं आणि थेट तटबंदीपाशी येऊन थबकलो। त्यानंतरच्या पायऱ्या अधिक घडीव आणि सुबक आहेत। किल्ल्यावर चढताना बुर्जाशी वरून लटकणारा माणूस दिसला। उत्सुकतेनं पाहिलं तर बुर्जावरून सोडलेल्या दोराला लटकलेल्या फळकुटावर बसून तो बुर्जांच्या फटीतून उगवलेली झुडपं काढत होता। हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडूनच ही स्वच्छता केली जाते। ऊन, वारा, पाऊस यांच्यापेक्षाही किल्ल्याचे मोठे शत्रू म्हणजे चिऱ्यांच्या बेचक्यातून डोकं वर काढणारी झुडपं। पाण्याच्या शोधात त्यांची मुळं तटबंदीच्या भिंतीत मार्ग काढत घुसतात आणि त्यातच हे चिरे सैल होत जातात। त्यामुळे ही स्वच्छता महत्वाची। जवळजवळ माथ्यावर पोहोचलोय। इथे उंची आहे 930 मीटर। किल्ल्याचे दरवाजे म्हणजे मजबूतीचे पुरावे। किल्ल्याचं रक्षण करायचं असेल तर दरवाजे मजबूत हवेत, आणि हे दरवाजे त्या परीक्षेत पुरेपूर उतरतात। हा पहिला दरवाजा आहे, त्याचं नाव गणेश दरवाजा। गणेश दरवाजाची पाहणी करताना जाणवलं की त्याची नुकतीच दुरुस्ती झाली आहे। दरवाजाचं जुनेपण कायम ठेवण्याचा प्रयत्न करत मूळ दरवाजा बरहुकूम नवा दरवाजा बसवलाय। तसेच खिळे, तशाच साखळ्या, कड्या आणि कोयंडे। किल्ल्याचा हा पहिलाच दरवाजा, त्यामुळे वर गणेशाची प्रतिमा आहे
आणि अर्थातच त्यावरून त्याचं नाव पडलं गणेश दरवाजा. आता आपल्या बरोबर आहेत पुरातत्व खात्याचे अधिकारी उचाडे साहेब. इसवी सन 16 मध्ये जे आपण हे दरवाजा जसा होता महाराजांनी बसवला होता तसंच आपण केच होतं आर्किओलॉजी डिपार्टमेंट कडे, तसंच केच आता बनवलं 2000 किलोचा असा एक नवीन दरवाजा आता 10 तारखेला हे बसवला. म्हणजे हा 2 टनाचा दरवाजा आहे. हो 2 टनाचा आहे. आणि हे त्याच्यावर जे खिळे वगैरे लावले ते एक खिळे 15 किलो 16 किलो वेट आहे. मी आता असं ऐकलं की हे दरवाजे आहेत ते 5:30 ला संध्याकाळी बंद होणार. मग काही नवीन नियम वगैरे लागू केले? हा नवीन नियम आपण पेपरमध्ये पहिले ऍडव्हर्टायझिंग करणार, खाली बोर्ड लावणार, नंतर किल्ला 9:30 ते 5:30 पर्यंत उघडा राहील पर्यटकांसाठी, नंतर बंद होईल. अशी ठराविक वेळ असणं किल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्वाचं. किल्ले म्हणजे रात्री हवा तसा हैदोस घालण्याची आणि पार्ट्या रंगवण्याची ठिकाणं असा ज्यांचा समज असतो, अशा गुलहौशी पर्यटकांवर नियंत्रण हे हवंच. हा लोहगडावरचा शिलालेख अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण म्हणजे यात लोहगडाच्या किल्लेदाराचं नाव आहे. त्यांचं नाव होतं धोंडोपंत नित्सुरे. हे नाना फडणवीसांचे कारभारी होते. 1818 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. नंतर त्यांनी तो ब्रिटिशांना बहाल केला. 1845 पर्यंत इथे ब्रिटिश फौजा तैनात होत्या. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 7 वाहनांपासूनच्या राजवटी लोहगडाने पाहिल्यात. यादवांनंतर 1449 मध्ये मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली आणि लोहगडावर पहिल्यांदा यावनी सत्ता आली. 1545 मध्ये अहमदनगरचा दुसरा बुऱ्हाणशाह लोहगडावर कैद असल्याची नोंद आहे. 1648 मध्ये लोहगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. मिर्झा राजे जयसिंहाशी झालेला तहात तो नंतर औरंगजेबाला द्यावा लागला. 1670 मध्ये तो पुन्हा स्वराज्यात सामील झाला. हा दिंडी दरवाजा इथून बुर्जाच्या मध्यवर जाता येतं. लोहगडावरचा हा बुरुज सगळ्यात मोक्याचा. इथून बघताना ध्यानात येतं की अगदीच चिंचोळ्या जागेत तटबंदीचं आणि बुरुजाचं बांधकाम केलंय. कोणतीही आधुनिक साधनं हाताशी नसताना 3000 फूट उंचीवर अशा अवघड ठिकाणी एवढं देखणं आणि मजबूत दुर्गशिल्प उभारणाऱ्या त्या अनामिक राजाचं आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या कारागिरांचं अपार कौतुक आणि अभिमान वाटला. बुरुजाच्या मधल्या भागातली शौचालय त्या काळातल्या शिपायांसाठी बांधलेली. लोह म्हणजे लोखंड. लोखंडासारखा मजबूत किल्ला म्हणजे लोहगड. किल्ल्यावर हिंडताना ही मजबूती ठाई ठाई जाणवते. प्रत्येक राजवटीत त्याची डागडुजी झाली, पण किल्ल्यांच्या डागडुजीवर विशेष लक्ष दिलं ते शिवाजी महाराजांनी. गुजरात पासून कर्नाटकापर्यंत अनेक मोहिमांमध्ये मिळवलेलं धन त्यांनी किल्ल्यांच्या मजबूतीत खर्च केलं. किल्ल्यांसाठी बहुत पैका खर्च होतो असा फडणीसांनी एकदा अर्ज केला तेव्हा महाराज म्हणाले, राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. आपणास धर्मस्थापना व राज्य संपादन करणे शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यामुळे होते. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने 360 किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष लढवला तरी 360 वर्ष पाहिजेत. महाराजांची एवढी तयारी होती आणि उभारीही. हाती असलेला एक एक किल्ला निर्वाणीने लढत राहायचं हे धोरण शिवाजी महाराजांनी प्रथम आखलं. हा किल्ल्याचा चोर दरवाजा. इतर सगळे मार्ग बंद झाल्यावर किल्ल्याबाहेर गुप्तपणे पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जाईल. साधारण 3 फूट बाय 6 फूट लांबीचा हा दरवाजा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्यांवरच्या अशा दरवाजामधून शिरायचं धाडस करावं ते माहितगार सोबत असेल तरच. मी आता या चोर दरवाजाने बाहेर जायचा प्रयत्न करतो. हा मार्ग तसा छोटा आणि सुरक्षित आहे, पण एरवी आत शिरताना टॉर्च पेक्षा मेणबत्ती घेऊन शिरणं उत्तम. आतला ऑक्सिजन कमी होऊ लागला तर ती विझते आणि आपण सावध होतो. महाराष्ट्रात देवगिरी किल्ल्यावरचा भुयारी मार्ग सगळ्यात मोठा असावा.
असे चोर दरवाजे हे किल्ले बांधणीचं खास वैशिष्ट्य. कधी कधी तर दोरखंड लावूनही खाली उतरण्याची त्यावेळच्या बहादरांची तयारी असायची. आता मी अखेरच्या टप्प्यावर पोहोचलोय. समोर चिरेबंदी आणि बेलाग बाले किल्ला आहे. या परिसरात बरीच माकडं आहेत. बुरुज आणि सुळक्याचं कौतुक आपल्याला. पिल्लू पोटाशी घेऊन या माकडीणबाई आरामात इकडून तिकडे उड्या मारत होत्या. सोबत त्यांची आणखीही मित्रमंडळी होती. किल्ल्यात शिरायच्या मार्गावरचा हा दुसरा दरवाजा, याला महादरवाजा म्हणतात. तिथे पोचायला सुद्धा आपल्याला 30 ते 40 पायऱ्या चढायला लागतात. पायऱ्या चढून वर आलो. तटबंदीच्या गवाक्षातून बघताना खालची तटबंदी अतिशय रेखीव दिसत होती. दिंडी दरवाजातून बाहेर पडलो. वाटेवरच्या ढासळलेल्या बांधकामाच्या दगडातून वाट काढत किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या बुरुजावर पोहोचलो. इथून सगळा मुलूक अगदी स्पष्ट दिसतो. आज धुकं नसल्याने अगदी दूरवरची ठिकाणी स्पष्ट दिसत होती. नाणे मावळ आणि आंध्र मावळावर नजर ठेवण्यासाठी ही जागा अतिशय विचारपूर्वक निवडली असणार हे जाणवलं. दूरवर पवना धरणाचा संथ जलाशय दिसत होता. फार न रेंगाळता पुढे निघालो. वाटेत काही गुहा आहेत. कदाचित हे सैनिकांचं विश्रांती स्थळ असेल. दरवाजावर गंड भिरुडाचं शिल्प आहे. ही शिल्प म्हणजे महाराष्ट्राच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य. (997 मीटर्स) म्हणजे जवळजवळ 3000 फुटावर. हा लोहगडाचा शेवटून दुसरा दरवाजा किंवा चौथा दरवाजा, याला नारायण दरवाजा म्हणतात. शत्रूने जरी पहिल्या 3 दरवाजांचा पाडाव केला तरी हा पहाडासारखा दरवाजा त्यांना रोखून धरायचा. त्याच्यानंतर सुद्धा एक दरवाजा, त्याचं नाव हनुमान दरवाजा. तो अगदी बाजूलाच आहे. दरवाजांवर वेलबुट्टीची नक्षी आहे. एका बाजूला हातात द्रोणागिरी तोललेल्या हनुमानाचे शिल्प आहे. हा हनुमान दरवाजा किल्ल्यावरच्या सगळ्या दरवाजांमध्ये जुना असल्याचं अभ्यासक सांगतात. उरलेले दरवाजे तसे अलीकडचे 300 वर्षांपूर्वीचे. पेशवाईत नाना फडणवीसांनी ते बांधल्याचं सांगतात. किल्ल्याच्या माथ्यावरून उंच आकाशातून पाहिल्यावर दिसावं तसं संपूर्ण किल्ल्याचं दृश्य नजरेला पडतं. इथून फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवरण अशक्य आहे. शिरल्या इकडे डाव्या हाताला एक पडकी इमारत दिसते. असं म्हणतात की कुण्या एका राजपूत किल्लेदाराच्या बायकोची समाधी आहे. तर बरेच लोक याला राजा राणीचं मंदिर असंही म्हणतात. जवळच चुन्याच्या घाणीची एक अजस्त्र तळी पडलेली होती आणि शेजारीच एक तोफ सुद्धा. आता आपण किल्ल्यावरच्या सगळ्यात उंच सुळक्यावर उभे आहोत.
खाली डोकावून पाहताना किल्ल्याचे दरवाजे आणि सुबक पायऱ्यांची वळणदार वाट दिसली. आपण बरीच मजल मारली असं स्वतःला सांगत पुढे कूच केलं. या गुहा किल्ल्यापेक्षा सुद्धा जुन्या आहेत. इथे लोमेश ऋषीने तप केलं होतं. या परिसरातल्या इतर बौद्ध गुंफांपेक्षा सुद्धा या प्राचीन आहेत. या गुहांना लक्ष्मी कोठी असं म्हणतात. हा या गुहेचा वरांडा आहे. आतमध्ये 22 खोल्यांचा सोपा आहे. त्याही आतमध्ये एक दालन आहे. आणि गंमत म्हणजे या गुहेच्या तळघरात आणखीन 2 मजले आहेत. या प्रशस्त गुहेचा वापर ट्रेकर मंडळी रात्रीच्या मुक्कामासाठी करतात. आता लवकरच हा किल्ला रात्रीच्या मुक्कामासाठी बंद होईल. त्यामुळे हजारो वर्ष जुन्या या गुहेत राहण्याचा आनंद हिरावला जाईल. पण त्याला पर्याय नाही. गुहेतून बाहेर पडलो आणि समोर दिसलं एक शिवमंदिर. या पडलेल्या शिवमंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आलाय. छोट्याशा देवळीत गणपतीची मूर्ती आहे. गडावर 45 पाण्याची टाकी आहेत. त्यातली बहुतांश माथ्यावर आहेत. आजही इथं काम करणाऱ्या मंडळींना पिण्यासाठी हेच पाणी वापरावं लागतं. 3000 फूट उंचीवरची ही टाकी अगदी उन्हाळ्यातही कोरडी पडत नाहीत. नाना फडणवीसांचं या किल्ल्यावर विशेष प्रेम. किल्ल्यावर पाण्याची अनेक टाकी आहेत. पण सगळ्यात मोठं हे टाकं. याला 52 टाकं म्हणतात. या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्याच्या बाजूला एका कोनाड्यात एक शिलालेख आहे. त्यात असा उल्लेख आहे की ही विहीर बाळाजी जनार्दन भानू म्हणजे नाना फडणवीस यांनी बांधली. या विहिरीला 16 कोन आहेत. एकेकाळी किल्ल्यावरची शेकडो माणसं आणि जनावरं यांना इथूनच पाणी पुरवलं जात असणार. विहिरीच्या शेजारीच एक पीराचं ठाण आहे. दरवर्षी या पीर बाबाचा उरूस भरतो. त्यावेळेस 5 ते 6 हजार भाविक किल्ल्यावर येतात. हिंदी चित्रपटाचा एक हिट फॉर्म्युला आहे. 2 भाऊ असतात. त्यापैकी एका भावाला विलन पकडतो आणि ओलीस ठेवतो. त्याला सोडवण्याकरता दुसरा भाऊ आपोआप शरण येतो. अगदी तसंच लोहगड विसापूरच्या बाबतीत झालं. लोहगड विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी आहे. मागे दिसतो तो विसापूर किल्ला. 1818 साली इंग्रजांनी पहिल्यांदा विसापूर ताब्यात घेतला. विसापूरहून लोहगड तोफेच्या माऱ्यात आहे. त्यामुळे तिकडून तोफेचा भडीमार केल्यावर इकडच्या मराठ्यांना गड सोडून जावं लागलं आणि दोन्ही किल्ले इंग्रजांना विनासायास मिळाले. लोहगडाची ही माची म्हणजे लोहगडाचं वैशिष्ट्य आहे. याला विंचू काटा म्हणतात. कारण हिचा आकार विंचवाच्या नांगीसारखा आहे. सरळ, लांब आणि एका बाजूला उचलला गेलेला. 500 फूट लांबीची डोंगराची सोंड दोन्ही बाजूनी तटबंदीने बांधून काढलेली आहे. अगदी शेवटचं जे टोक आहे तिकडे एक बुरुज आहे. त्या काळामध्ये या बुरुजावरून मावळ्यातल्या इंद्रायणी खोऱ्यावर नजर ठेवत असत. आज लोहगडाने चांगलंच थकवलं. तटबंदीशी विसावलं. एक बेलाग आणि देखणा किल्ला पाहिल्याचं समाधान सोबत घेऊन परतीच्या वाटेला निघालो. मी पवनेच्या विस्तीर्ण जलाशयाजवळ आलेलो आहे. बघूया निसर्गाचा नजारा कसा वाटतो. 12 मावळातलं पवन मावळ म्हणजे पवना नदीचं खोरं. मावळ अॅग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटी या सहकारी संस्थेने इथं बोट क्लब चालवलंय. संध्याकाळ होत आली आहे. हवेत मस्त गारवा आहे.
चारही बाजूच्या टेकड्या पवनेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसल्यात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या चारही किल्ल्यांवरून लखलखत्या आरसपानी पाण्याचा जलाशय अगदी दुरूनही खुणावतो. हाच पवना जलाशय. चारही बाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कोंदणात हा छानसा जलाशय विसावलाय. दूरवर पूर्वेकडे लोहगड, विसापूरचे किल्ले दिसतात, तर दुसऱ्या बाजूला तिकोना खुणावतो. फेसाळत्या पाण्याची शुभ्र रेषा पाण्यावर उमटत सुसाट वेगाने आमची बोट चाललीय. मागे आभाळात घुसलेल्या तुंगाचा सुळका मावळतीच्या उन्हात चमकतोय. पवन मावळावर पसरलेला आपला सोनेरी उन्हाचा शेला सावरत सूर्य तुंगाच्या सुळक्यावर दिसेनासा झालाय आणि मीही किनाऱ्याकडे परततोय. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.